मुलं हट्ट करतील आणि मुलांची हट्ट पूर्ण नाही होणार असं तर कधी होतच नाही. नमस्कार सर्वांना. आता गाऊन आल्यानंतर मुलांना दिसलं गुलाबजामुनचा पॅकेट, म्हणून आता मुलांची इच्छा झाली होती आम्हाला मम्मा काहीतरी गोड बनवून दे, आम्हाला गोड खायचं आहे. आता गोड काय खायचं आहे तर आम्हाला गुलाबजामुन खायचे आहे. म्हटलं चला ठीक आहे, वळू किचनकडे. एक पॅकेट घेतली, पॅकेटमधलं एवढी पावडर इथे काढून घेतली. आता दूध थोडा कोमट करून घेतली, फ्रीजमध्ये होतं, हा थंड थंड होतं म्हणलं थोडं कोमट करून घेतलं पाहिजे. आता कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये घालून भिजवून घेतली, कारण नेहमी मी भिजवताना पाण्याचा वापर नाही करत, दुधानेच भिजवून घेते, म्हणजे टेस्ट छान येते गुलाबजामुनला. आता इकडे तेल ठेवली आणि तेल आपल्याला जास्त कडक होऊ द्यायचं नव्हतं. छोटे छोटे गोळे तयार करून घेतली आणि तेलामध्ये घातली. आता तेलामध्ये घातल्यानंतर मस्त छान गोळे फुलून सनी वरत निघाले. आता कलर जो पाहिजे होता गुलाबजामुनचा तो तर रेडी झाला आपला आणि छान गुलाबजामुन बनून रेडी झाले होते. आता एका बाजूला इकडे पाक ठेवली आणि पाक होताच त्याच्यामध्ये विलायची पावडर घातली आणि त्याच्यामध्ये घातली मी गुलाबजामुन आणि इकडे मुलांना छान चमचमीत मस्त गुलाबजामुन खायला दिली. असं होता आमचा आजचा दिवस. बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट.